पायाभूत प्रकल्पांतल्या खर्चांमध्ये कपात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातला निर्णय घेतलाय। पायाभूत प्रकल्पांना युनिक आयडी देण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। सर्व भागांचा समतोल विकास साधण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे। 2 आठवड्यात या संदर्भात अहवाल सादर करण्याचे समितीला आदेशही देण्यात आले। राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती तयार करण्यात आलेली आहे। पायाभूत प्रकल्पात पारदर्शकता आणि निर्दोष यंत्रणेसाठी समिती उपाययोजना सुचवणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की फडणवीस यांनी प्रत्येक प्रकल्पातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि रिपिटेशन टाळण्यासाठी जो युनिक आयडी प्रत्येक प्रकल्पाला आधार कार्ड क्रमांक, ज्या प्रकारे आपण व्यक्तींना आधार कार्ड क्रमांक दिलेला आहे त्या प्रकारे प्रकल्पांना सुद्धा युनिक आयडी देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच निर्णयाची आता अंमलबजावणी करण्यासाठी ही 4 सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे, ज्यामध्ये नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव असतील, याशिवाय ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम या 4 बड्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि अवघ्या 2 आठवड्यांमध्ये त्यांना या संदर्भातील अहवाल द्यायचा आहे, ज्या माध्यमातून हा अनावश्यक खर्च कशा प्रकारे कमी करता येईल आणि एकाच प्रकल्पासाठी 2 यंत्रणा किंवा 2 वेळा खर्च करण्याची वेळ येऊ नये यासाठी कुठल्या ठोस उपाययोजना करण्यात येतील या संदर्भातील हा अहवाल आता समिती 2 आठवड्यात देणार आहे। त्यामुळे प्रकल्पांना गती देताना त्यांचा खर्चही कमी करण्यासाठी आणि कुठलीही यंत्रणा त्याच्यामध्ये सदोष असता कामा नये याचा विचार करून ही समिती नेमलेली आहे। ठीक आहे अजिंक्य। चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।